सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज आपण इकडे सुंदर असं लॉंग मंगळसूत्र बघूया. त्यासाठी मी घेतले आहेत हे मंगळसूत्राचे काळे मणी. ह्या 2 डावा आहेत. त्यानंतर हे थोडे मोठ्या साईजचे गोल्डन मणी आहेत. हा एक लाल रंगाचा क्रिस्टल मणी आहे आणि हे लहान साईजचे गोल्डन मणी आहेत. हा स्क्रू लॉक आहे आणि इथे मी हा नायलॉनचा धागा घेतला आहे आणि ही सुई. सुईमध्ये आपल्याला 220 सेंटीमीटरचा धागा घ्यायचा आहे. तो आपण डबल ओवून घेऊयात. इथे हा स्क्रू लॉक आहे तो असा ओपन करून हे बघा, इथे एक काळा मणी घेतला आहे आणि नंतर लॉक असं याच्यात ओवायचं आहे. या लॉकची अर्धी बाजू आपण यात ओवून घेऊयात. आता इथे आपल्याला 75 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे आपण ओवून घेऊया. आता आपल्याला एक गोल्डन मणी लहान साईजचा, एक काळा आणि एक पुन्हा गोल्डन मणी असे मणी इथे ओवायचे आहेत. आता आपल्याला इथे हे 16 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी हे 16 काळे मणी सुईमध्ये ओवले आहेत. अशा प्रकारे ओवून घेऊयात. हे बघा असं. आता मी हे गोल्डन मणी घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 गोल्डन मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ओवून घेऊयात. आता परत आपल्याला इथे 16 काळे मणी ओवायचे आहेत. बघा, अशा प्रकारे. आता याच्यानंतर परत आपण एक गोल्डन, एक काळा आणि एक गोल्डन असे हे मणी ओवून घेऊया. त्यानंतर परत आपण 16 काळे मणी ओवून घेऊयात. अशा प्रकारे पुन्हा आपण इथे 7 गोल्डन मणी ओवायचे आहेत. इथे असे गोल्डन मणी ओवून घेऊयात. त्याच्यानंतर पुन्हा इथे 16 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे असं बनेल. परत आपल्याला एक गोल्डन, एक काळा आणि एक गोल्डन असे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपण 16 काळे मणी ओवून घेऊयात. हे बघा, हे असं बनेल. अशा प्रकारे बनेल. त्याच्यानंतर इथे मी हे डावा आणि मणी घेतले आहेत. एक गोल्डन मणी मोठा, नंतर एक डाव ओवायची आहे, पुन्हा एक गोल्डन मणी. हे बघा, असं ओवून घेऊया. आणि ह्याच्या सेंटरला आपण हा लाल रंगाचा क्रिस्टल आहे तो ओवायचा आहे. हे अशा प्रकारे गोल्डन मणी ही डाव ओवूयात. आणि गोल्डन मणी अशा प्रकारे बनेल. हे बघा, असं मध्ये हा आपल्याला लाल मणी ओवून घ्यायचा आहे. तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे बघा, हे अशा प्रकारे बनेल. आता अशाच प्रकारे मणी या दोऱ्यात ओवून घ्यायचे आहेत.
बघा आता आपण हा जो लॉकचा अर्धा भाग आहे तो ओवायचा आहे आणि पुन्हा एक काळा मणी असं ओवून घेऊया. बघा अशा प्रकारे आता इथून हा धागा कट करूया आणि ह्याला इथे आपल्याला गाठ मारायची आहे वरच्या बाजूला, म्हणजे हा मणी बाहेर येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही बाजूनी सेम धागा ठेवून घ्यायचा आहे गाठ मारण्यासाठी. असं ॲडजस्ट करून घेऊयात. आता पुन्हा आपल्याला दुसऱ्या सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. आता आपण ह्या लॉकमधून ही सुई काढूया. हे बघा अशा प्रकारे इथे गाठ मारण्यासाठी पुरेसा धागा ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. हे बघा असे मी इथे ओवले आहेत. आता या मणी आणि डावामधून ही सुई काढायची आहे. हा बघा हा गोल्डन मणी, डाव गोल्डन मणी, ह्या प्रत्येक मण्यांमधून आणि ही डावीमधून वाटीमधून असे इथपर्यंत या गोल्डन मण्यापर्यंत काढून घेऊया सुई. अशा प्रकारे हे बघा आता परत आपल्याला इथे अशाच प्रकारचे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे इथे मी ओवले आहेत. आता थोडं इथे ॲडजस्ट करूया. इथे गाठ मारण्यासाठी दोन्ही बाजूला पुरेसा धागा ठेवायचा आहे. अशा प्रकारे आणि आता ह्या लॉकमधून आपल्याला सुई काढायची आहे. अशी काढून घेऊयात. अशा प्रकारे हा धागा आहे तो आपण कट करूया. थोड्या वरून गाठ मारण्यासाठी धागा ठेवून सुई काढायची आहे आणि इथे आपल्याला ही 3 ते 4 वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. धागा आपल्याला खालचा खेचायचा नाही आहे. हलक्या हाताने वरून ही गाठ मारून घेऊया. अशा प्रकारे बनेल. आता आपण हा थोडा लांबून धागा कट करायचा आहे. आता हे बघा हे या बाजूने आपल्याला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा हलक्या हाताने घाट घट्ट मारायची आहे, पण खालचा जो धागा आहे तो आपल्याला थोडा सैल ठेवायचा आहे. हे मणी त्याच्यामुळे उडल्यासारखे दिसतील, त्याच्यामुळे धागा उडायचा नाही आहे. इथे पण आपल्याला 3 ते 4 वेळा घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे धागा थोडं लांबून कट करूयात. हे बघा असं बनेल. हे एकदम साधं आणि सुंदर. आता आपण या धाग्यांना हे बघा अशा प्रकारे अगरबत्तीने वितळून घ्यायचं आहे. हे असं अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे आणि आपलं हे सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. सिंपल लॉंग मंगळसूत्र. तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.